रात्रीचा काळोख, अचानक आकाशात मिसाईल्स आणि काही सेकंदात तेल रिफायनरीत भीषण स्फोट. कुवेतमध्ये आग, युएई मध्ये अलर्ट आणि संपूर्ण मध्य पूर्वेत भीतीचं सावट. इराण पुन्हा हल्ला करतय का? पण हा फक्त बदला आहे का की मोठ्या युद्धाची सुरुवात? आज आपण पाहणार आहोत इराणचे सलग हल्ले, कुवेत रिफायनरीचा स्फोट, युएई मधील मिसाईलचे अलर्ट आणि या मागचं खरं कारण काय ते. नमस्कार मित्रांनो, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात टॉक मराठी. रात्रीचा गडद अंधार शांततेला चिरत अचानक सायरनचा आवाज घुमतो आणि काही सेकंदातच आकाशात चमकणारे अग्निबाण दिसू लागतात. कुवेतमधील महत्वाच्या तेल रिफायनरीवर एकामागून एक ड्रोन आणि मिसाईलचे आढळतात. प्रचंड स्फोट होतो आणि संपूर्ण परिसरात ज्वालांनी वेढली जाते. लोक घाबरून बाहेर पडतात. मोबाईलवर एकच ब्रेकिंग न्यूज झळकते: इराणचा पुन्हा हल्ला. सलग दुसऱ्याच दिवशी कुवेतवर हल्ला होतो, ज्यामुळे जगभरात खळबळ उडते. पण ही फक्त सुरुवात असते, कारण त्याच वेळी युएई मध्ये मिसाईल सलट वाजू लागतात. अबुधाबी आणि दुबई सारख्या जागतिक सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये लोक अचानकच सायरनचा आवाज ऐकून घाबरतात. आकाशात इंटरसेप्टर मिसाईल्स झेप घेतात, कारण क्षणासाठी संपूर्ण शहर थांबतं. फ्लाइट्स रोखल्या जातात, एअरपोर्ट्स बंद होतात, लोक बंपर मध्ये लपतात. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न: हे युद्ध सुरू झालंय का? हे सगळं अचानकच घडलेलं नाही, तर काही दिवसांपासून वाढत चाललेला ताणतणाव याचा स्फोटक परिणाम आपल्याला आज दिसून येत आहे. इस्रायलने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने थेट गल्फ देशांना निशाणा साधायला सुरुवात केलेली आहे. मिडल ईस्ट मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर ऊर्जा केंद्रांवर हल्ले होत असल्याचं आपल्याला दिसून येतं, जे फक्त सैनिकी कारवाई नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेत थेट प्रहार आहे. कारण तेल म्हणजे केवळ इंधन नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं हृदय आहे. कुवेत सारख्या देशात रिफायनरीचा हल्ला झाला की त्याचे परिणाम जगभरात दिसायला लागतात. पेट्रोल डिझेल महाग होतं, गॅसचे दर वाढतात आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होते. एका क्षणात युद्धाची आग हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशांपर्यंत पोहोचते आणि म्हणून हा हल्ला फक्त एक बातमी नाही, तर एक मोठा इशारा आहे की जग एक भयानक संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या संपूर्ण घटनेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रक्रिया उमटायला सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेवर. ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया देत इराणला इशारा दिला आहे: जर असे हल्ले थांबले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की मिडल ईस्ट मध्ये स्थैर्य राखणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. काही रिपोर्ट्सनुसार ट्रम्प यांनी असेही सूचित केले आहे की जर परिस्थिती आणखी बिघडली तर अमेरिका थेट हस्तक्षेप करू शकते. दुसरीकडे इराण मात्र आपल्या कारवाईचं समर्थन करत आहे आणि हे हल्ले प्रतिकार असल्याचं सांगत आहे. युएई आणि कुवेत सारखे देश आता संपूर्ण सतर्क झालेलं आपल्याला दिसून येतं. युएई मध्ये आधीच शेकडो ड्रोन आणि मिसाईल्स इंटरसेप्ट करण्यात आलेले आहेत, पण प्रत्येक नवीन हल्ला परिस्थिती आणखी गंभीर बनवतो. जगातील सर्वात महत्वाचा तेल मार्ग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता धोक्यात आलेला आहे. हा मार्ग जर बंद झाला तर जगाची जवळपास 20% तेल पुरवठा ही थांबू शकतो, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. ब्रेंट ऑइलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. ब्रेंट ऑइलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. अनेक देशांनी आपत्कालीन तयारी देखील सुरू केलेली आहे. अमेरिका, युरोप आणि इतर मोठे देश परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तणाव कमी होण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. उलट प्रत्येक नवीन हल्ल्यानंतर युद्धाचा धोका अधिक वाढताना दिसून येतो. सगळ्याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो सामान्य लोकांवर, जे ना युद्ध करतात ना राजकारण समजतात, पण प्रत्येक सायरनच्या आवाजाने घाबरतात. कुवेत आणि युएई मधील लोकांना सांगितलेली की आम्ही रात्रभर झोपू शकलेलो नाही. काही मिनिटांनी सायरनचा आवाज येत होता. आकाशात उडताना दिसत होते ते ड्रोन. भीतीने आम्ही असुरक्षित झालेलो होतो. हीच युद्धाची खरी किंमत आहे का? आणि याचा परिणाम भारतासारख्या देशांनाही होणार आहे.
भारत आपल्या गरजेच्या सुमारे 80% तेल हे मिडल ईस्ट मधून आयात करतो. त्यामुळे जर हा संघर्ष वाढला तर भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPG चे मोठे प्रमाणात दर वाढू शकतात, महागाई वाढू शकते आणि सामान्य माणसाच्या खिशावर ताण येऊ शकतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न उरतो, हे थांबणार का? की आपण एका अशा युद्धाच्या दिशेने चाललेलो आहोत ज्याचा परिणाम पुढील अनेक वर्ष आपल्याला जाणवणार आहे. कुवेतमध्ये जळणारी रिफायनरी, UAE मधील वाजणारे सायरन, हे सगळं एकच गोष्ट सांगते, ही फक्त एक सुरुवात असू शकते. जर वेळेत हे थांबलं नाही तर पुढे काय होईल याची कल्पना सुद्धा अंगावर काटा आणणारी आहे. त्यामुळे आता तुमचं मत काय? हा संघर्ष इथेच थांबेल की आणखी मोठ्या युद्धात बदलणार? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करा, कारण या पुढच्या अपडेट्स यापेक्षाही धक्कादायक असू शकतात. आणि अशाच ट्रेंडिंग अपडेट्स बघण्यासाठी टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.